100 कोटी हिंदूंची आस्था ज्या राम मंदिरात आहे, ते राम मंदिर जेव्हा 22 जानेवारी 2022 ला उभं राहिलं, त्यावेळेला खऱ्या अर्थाने अनेकांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर आला. याचं कारण हे याची देही याची डोळा पाहता येईल यावर खरं तर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. इतक्या 500 वर्षांचा तो संघर्ष होता. धर्म के नाम पर चूतिए बन गए तुम लोग और बनते रहोगे. हर वो आदमी जिसके पास कुछ नहीं है करने को धर्म के नाम पर चूतिया बनता रहेगा. त्या मंदिराच्या चढाव्यामध्ये, त्या मंदिराच्या दानपेटींमध्ये, त्याच्या जमा होणाऱ्या रोकडमध्ये, कॅशमध्ये, त्यात ज्या चांदी सोन्याच्या वस्तू अर्पण केल्या जातात त्याच्या काउंटिंग मध्ये काही घोटाळा झाला. FIR दाखल झाल्यानंतर जे 8 संशयित होते, ते 8 संशयित आणि इतर पैकी 8 जणांना तातडीनं अटक करण्यात आली. कुंपणानं जर शेत खायला सुरुवात केलं तर काय म्हणणार. हे एक प्रचंड मोठं षडयंत्र होतं, यात काही शंकाच नाही. आणि या षडयंत्रामुळे करोडो हिंदूंच्या आस्थेला धक्का पोचलाय, हे देखील तितकंच खरं आहे. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, ज्या कॉमेंट्स खाली येतात त्या कॉमेंट्समध्ये किंवा व्यक्तिगतरित्या भेटून फोन करून अनेक जण आम्हाला विषय सुचवत असतात आणि बहुतांश वेळा ते विषय आम्ही घेतो. बरेच दिवस एक विषय सुचवला होता आणि तो म्हणजे राम मंदिराच्या दानपत्रातील, दानपेटीतील झालेला जो पैशांचा अपहार आहे, ज्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत आणि अनेक युट्यूबर्स त्याच्यावर कार्यक्रम करतायत, त्याविषयी मी बोलावं, त्याविषयी कार्यक्रम करावा असा आग्रह अनेकांनी केला होता. परंतु विषय अत्यंत संवेदनशील आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपल्याकडून एकही ज्वालाग्राही आणि चुकीचं असं स्टेटमेंट जाऊ नये म्हणून मी प्रथम या प्रकरणाचा अभ्यास करायचं ठरवलं. त्या प्रकरणाचा अभ्यास करण्याकरता अनेकांशी बोललो, तिथल्या पत्रकारांशी बोललो, संबंधित व्यक्तींशी बोललो आणि त्यानंतर आपल्या समोर याचा एक लेखाजोखा सादर करण्याकरता म्हणून आजचा हा कार्यक्रम मी तुमच्या समोर आणतोय. 100 कोटी हिंदूंची आस्था ज्या राम मंदिरात आहे, ते राम मंदिर जेव्हा 22 जानेवारी 2022 ला उभं राहिलं, त्यावेळेला खऱ्या अर्थाने अनेकांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर आला. याचं कारण हे याची देही याची डोळा पाहता येईल यावर खरं तर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. इतक्या 500 वर्षांचा तो संघर्ष होता. काही गणमान्य व्यक्ती त्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित होत्या, पण त्यानंतर श्रद्धाळूंची रांग लागली आणि बघता बघता हे राम मंदिर केवळ आस्थेचं नव्हे तर आमच्या एकतेचं आणि सर्वोत्तमाचा आविष्कार असल्याचं प्रतीक बनलं. तिथे दररोज दान पेटीमध्ये लाखो करोडो रुपये जमा व्हायला लागले आणि या देशामध्ये जी दानपेटीत सर्वात जास्त रक्कम येणारी 5 देवळं आहेत, त्यात राम मंदिराचा समावेश झाला. अर्थातच पहिल्या नंबरला तिरुपती बालाजी हे मंदिर आहे. हे सगळं मी तुम्हाला असं सांगतोय अशा करता की ज्याची प्रतिष्ठापना दस्तूरखुद्द प्रधानमंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केली, त्या मंदिराच्या चढाव्यामध्ये, त्या मंदिराच्या दानपेटींमध्ये, त्याच्या जमा होणाऱ्या रोकडमध्ये, कॅशमध्ये, त्यात ज्या चांदी सोन्याच्या वस्तू अर्पण केल्या जातात त्याच्या काउंटिंगमध्ये काही घोटाळा झाला आणि तो घोटाळा आता समोर येऊन जवळपास 1 महिना होतोय. तो नुसता घोटाळा समोर येत नाहीये, तर त्या निमित्ताने अनेक त्रुटी समोर आलेल्या आहेत. अर्थातच हा 100 कोटी भारतीयांच्या श्रद्धेवरचा खूप मोठा घाला होता, यात काही शंकाच नाही. आणि म्हणूनच हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील बनलं. हा धक्का सर्वांसाठीच होता. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे जे सर्वेसर्वा होते चंपतराय आणि त्यांचे एक सहकारी होते अनिल मिश्रा, त्या दोघांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून FIR मध्ये त्यांचं नाव नसताना सुद्धा त्यांनी या प्रकरणात आपला राजीनामा दिला. पोलिसांनी तातडीने
कारवाई सुरू केली. त्याचा FIR UP पोलिसांनी दाखल केला. FIR दाखल झाल्यानंतर जे 8 संशयित होते, ते 8 संशयित आणि इतर पैकी 8 जणांना तातडीनं अटक करण्यात आली. सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनीच जर शेत खाल्लं, कुंपणानंच जर शेत खायला सुरुवात केलं तर काय म्हणणार? यात जी बंडलं काउंट करायची, पैसे काउंट करायची व्यवस्था ज्या ठिकाणी होती, त्याच्या बाजूच्या बाथरूममध्ये असं सांगण्यात आलंय की बंडलं लपवली जायची आणि मग ती सेफरित्या बाहेर काढली जायची. बघता बघता याचं काउंटिंग करणारे आणि या व्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांचं राहणीमान बदललं. त्यांनी त्यांच्या उत्पन्नाशी अत्यंत विसंगत अशा प्रॉपर्टीज खरेदी केल्या. कोणालाही थेट शंका यावी असंच सगळे घडत होतं. पण एक सुदैव नक्की, की हे प्रकरण उघडकीला आलं. आणि मग उघडकीला आल्यानंतर याचा जो मास्टर माइंड होता, तो म्हणजे रमाशंकर उर्फ टिनू यादव. या टिनू यादवला अटक करण्यात आली. त्याच्यावर दानपेटी हँडल करायची आणि या सगळ्या व्यवस्थेची पूर्ण जबाबदारी होती. हा टिनू यादव कोण? तर या मंदिरे ट्रस्टचे जे सर्वेसर्वा आहेत, चंपतरायजी, त्यांचा ड्रायव्हर. त्या ड्रायव्हरला तिकडे नेमलं होतं. त्याची एक 20-25,000 रुपये त्याला काही सॅलरी होती. परंतु त्याची जीवनशैली आणि त्याचं एकूण सगळं राहणीमान हे त्या 20-25,000शी काही सुसंगत नव्हतं. अर्थात त्याची पत्नी पूनम यांनी या सगळ्याचा इन्कार केलेला आहे आणि आम्हाला उगीचच गोवलं गेलंय असं देखील तिने एक प्रतिवाद केलेला आहे. पण त्याबरोबरच त्याचे हस्तक म्हणून टिनू यादव याचे हस्तक म्हणून लवकुश मिश्रा, जो एकेकाळी कार मेकॅनिक होता, त्याला अटक करण्यात आली. अनुकल्प मिश्रा, त्याला देखील अटक करण्यात आली आणि त्याच्या घरून 65 लाख रुपये गोळा करण्यात आले. मनीष यादव याच्याकडनं 36 लाख रुपये गोळा करण्यात आले, त्यालाही अटक करण्यात आली. सुभाष श्रीवास्तव आणि रमाशंकर मिश्र यांना देखील अटक करण्यात आली. त्यातल्या सुभाष श्रीवास्तव जे होते ते या सगळ्याचे इन्चार्ज पण होते. एकूण 7 कोटीचा अपहार झाला असावा असा एक प्राथमिक आता अंदाज आहे आणि त्यातली 2 कोटीच्या आसपासची कॅश आता रिकव्हर झालेली आहे आणि बाकीची रिकव्हर होईल यात काही शंका नाही. फक्त यांच्यावरच कॅशची जबाबदारी होती का? तर असं नाही. इथे SBIचे जे कर्मचारी होते, त्या SBIच्या कर्मचाऱ्यांवर देखील ती जबाबदारी होती. मग या सगळ्या प्रकरणात त्या कर्मचाऱ्यांचा, त्यांच्या अधिकाऱ्यांचा नेमका रोल काय होता? हे सगळं आता पोलीस तपासात पुढे येईल. हे एक प्रचंड मोठं षडयंत्र होतं, यात काही शंकाच नाही. आणि या षडयंत्रामुळे करोडो हिंदूंच्या आस्थेला धक्का पोचलाय, हे देखील तितकंच खरं आहे. मुळात जी कॅश जमा व्हायची त्याच्यापेक्षा कमी जमा झाली असं दाखवलं जायचं आणि जी वरची न दाखवलेली कॅश होती, ती कॅश मग सेफ मार्गाने बाहेर काढली जायची. ही अशी कशी बाहेर काढली जायची? जिथे काउंटिंग होत होतं, जिथे कॅश जमा होत होती, जशी बँकेत जमा केली जात होती, या सगळ्याला काही CCTVचं मॉनिटरिंग होतं की नव्हतं? जर असं असेल तर त्या CCTVचं फुटेज काय सांगतं? असे सगळे प्रश्न आता समोर येत आहेत. दुसरी गोष्ट, हे जे लवकुश मिश्र, अनुकल्प मिश्र, टिनू यादव, सुभाष श्रीवास्तव, रमाशंकर मिश्र आहेत, यांना कसं काय पद्धतीने रिक्रूट केलं गेलं? त्यांच्या कॉम्पिटन्सीज किंवा त्यांना काय प्रकारचं कॅश हँडलिंगचं ट्रेनिंग देण्यात आलं किंवा काय प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला? असे सगळे प्रश्न आता समोर येत आहेत, ज्याची उत्तरं आपल्याला पुढच्या काही काळामध्ये निश्चित मिळतील. एकूणच खुशमस्करे, चमचे यांची नियुक्ती केली गेली की काय, असाही एक आता याच्यावर टीका करताना मुद्दे पुढे येत आहेत. तेही पोलीस तपासात आपल्याकडे पुढे येणार आहे. एक एक प्रकारे भ्रष्टाचाराचं मोकळं रानच त्यांना मिळालं होतं की काय, असं शंका येण्या इतपत तिकडे आता काही गोष्टी घडलेल्या आहेत. आणि म्हणूनच योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, यांनी तातडीनं SIT स्थापन केली आणि मग कारवाईला सुरुवात झालेली आहे. अर्थात हे सगळं होत असताना आपल्याकडे पहिली गोष्ट काय असते, अशा गोष्टी झाल्या की लगेच राजकारणाला सुरुवात होते. आणि मग समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी या प्रकरणावर कडाडून टीका केली. तिथे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सियाराम मंदिर बांधू असं त्यांनी सांगितलं. तर काँग्रेसने देखील या सगळ्यावर टीका केली. अर्थात या सगळ्याचा फायदा 2027च्या जानेवारीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील आणि योगी आदित्यनाथ जेव्हा तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीत नेतृत्व करतील, तेव्हा त्याच्यावर काय परिणाम होईल असं वारंवार मला सगळ्यांनी विचारलं. पहिली गोष्ट अशी आहे की 6 महिन्याचा अवधी आहे. 6 महिन्यात बरंच काही घडू शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की अखिलेश यादव हे ज्या समाजवादी पक्षाचे आहेत, त्या समाजवादी पक्षाचं कारसेवा केली तेव्हा सरकार होतं आणि कारसेवकांवर त्यांनी जो बेछूट गोळीबार केला, त्याच्यामुळे शरीर लाल झाल्याच्या आठवणी अनेकांच्या मनामध्ये, त्या रक्ताचे ओघळ आजही लोकांच्या मनामध्ये ताजे आहेत. त्यामुळे त्यांना या सगळ्यावर टीका करण्याचा अधिकार
आणि त्याहीपेक्षा त्याची सहानुभूती त्यांना मिळेल का, तर ती शक्यता मला कमी वाटते. राम सेतू प्रकरणामध्ये काँग्रेसनी कोर्टात अफिडेव्हिट दिलं होतं, की राम ही काल्पनिक गोष्ट आहे. रामायण ही काल्पनिक गोष्ट आहे. त्यामुळे जे काल्पनिक गोष्ट आहे असं म्हणतात किंवा राम जन्मभूमी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर मंदिर उभारणीत ज्यांचा काही सहभाग नव्हता किंवा ज्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, या मंदिराचं जेव्हा निर्माण झालं तेव्हा त्याच्या प्राणप्रतिष्ठापनेला हजर नव्हते किंवा त्यानंतर किरणोत्सव असेल किंवा ध्वजारोहण समारंभ असेल, या कुठल्याही समारंभाला हजर न राहिलेलं समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांना याचा निवडणुकीत फायदा होईल का, तर त्याच्याविषयी मला माझ्या मनामध्ये पूर्ण शंका आहे. परंतु एक गोष्ट मत नक्की, की आपल्या देशामध्ये एक खूप मोठी अशी टेम्पल इकॉनॉमी आहे. होय, टेम्पल इकॉनॉमी म्हणजेच मंदिरांची अर्थव्यवस्था. ही अर्थव्यवस्था किती विशाल आहे ते तुम्हाला एका छोट्याशा झलकीनं सांगतो. आपल्याकडे साधारणतः 6,27,000 खेडी आहेत. प्रत्येक खेड्यामध्ये साधारणपणे 3 ते 4 मंदिर आहेत. एक गणपतीचं मंदिर असतं, एक शंकराचं मंदिर असतं प्रत्येक गावात, एखादं देवीचं मंदिर असतं आणि एखादं हनुमान आणि रामाचं मंदिर आपल्याकडे असतं. आता या 4 मंदिरं ही 6,27,000 म्हणजे 6,27,000ला 4नी गुणलं तर साधारणतः आपण ढोबळमानाने 25 लाखाचा आकडा धरू. त्याच्यावरती आपल्याकडे 5,000च्या वर ही सब तालुका प्लेसेस आहेत. ढोबळमानाने म्हणतो 5,000च्या या गावांमध्ये किमान 10 देवळं जर आपण धरली, तर तुम्ही विचार करा आपल्याकडे किती देवळं होतील. त्याच्यावर तुमच्याकडे तालुका प्लेसेस आहेत. त्याच्यावर तुमच्याकडे 500 जिल्हा केंद्र आहेत. तालुका प्लेसेसमध्ये किमान 25 देवळं आहेत जर असं आपण म्हटलं आणि जिल्हा पातळीवर जर आपण 100 देवळं आहेत असं म्हटलं आणि त्यानंतर आपल्याकडे असलेली 6 मोठी महानगरं, त्या महानगरांमध्ये किमान 1000 देवळं आहेत असं आपण म्हटलं आणि या सगळ्याला जर तुम्ही गुणत गेलात, तर तुमच्या लक्षात येईल आपल्याकडे किती लाख देवळं आत्ता आहेत. आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना आणि तुम्ही हा कार्यक्रम जेव्हा बघत असाल तेव्हा कोणत्याही क्षणी या देशामध्ये किमान 6 कोटी लोकं आत्ता देवळात आस्थेनं गेलेली आहेत. आता ही लोकं जेव्हा जातात, तेव्हा ती रिकाम्या हाताने परमेश्वराकडे कधीच जात नाहीत. जशी ती राम मंदिरातही गेली नाहीत. तिने काही ना काहीतरी आपल्याकडचं जे काही शक्य असेल ते दान देतात. दान नाही जरी देता आलं समजा, तरी तिथे एखादा उदबत्तीचा पुडा घेतील, काही नाही तर कापराचा एखादा दिवा घेतील किंवा एखादी तसबीर घेतील, काहीतरी विकत घेतील. मी अगदी जास्त म्हणत नाही. या 6 कोटी लोकांनी रोज किमान ₹10 जरी तिकडे खरेदी केली, अगदी ₹10 म्हणजे which is प्रचंड किरकोळ ही रक्कम. कल्पना आहे अनेक जण म्हणाल, की यापेक्षा खूप जास्त खर्च केली जाते. ₹10 जरी धरलेत तरी विचार करा, किती कोटी रुपयाची ही उलाढाल आहे आणि ही झाली हिंदू घाऊक. आता याच्यात तुम्ही 25% मुसलमान, शीख, जैन, ख्रिश्चन आणि बाकी सर्व हे ॲड करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की आपल्याकडे श्रद्धास्थळांची इकॉनॉमी ही किती पॉवरफुल आहे. त्यामुळे यापुढे व्हॅटिकनमध्ये अमुक होतं, व्हॅटिकनमध्ये तमुक होतं, या गोष्टी आपण सांगणं सोडून देऊया. भारतामधलं आस्थेचं मार्केट जे आहे ना, ते प्रचंड मोठं आहे. त्यामुळे आत्ता ही एक संधी आहे. ही जी आपत्ती आपल्यावर अ, आलेली आहे, सर्वच राम भक्तांवर आलेली आहे. त्या आपत्तीतून व्यवस्थापनाची संपत्ती निर्माण करण्याची एक अत्याधुनिक बिनतोड असं एक व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान निर्माण करायची संधी आपल्याला आत्ता उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे या इन्क्वायरीमध्ये काहीही अ, कुणाचाही मुलायजा ठेवला जाऊ नये. नथिंग शुड बी हिडन, एव्हरीथिंग शुड बी ट्रान्सपरंट. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकारवाह दत्ताजी ओसबळे यांनी देखील हीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे. श्री राम जन्मभूमि पर निर्मित भव्य मंदिर पीढ़ियों के संघर्ष और करोड़ों राम भक्तों के समर्पण, त्याग एवं बलिदान के कारण संपूर्ण हिंदू समाज के लिए श्रद्धा, आस्था और भक्ति का केंद्र बना है। अयोध्या में श्री रामलला मंदिर में रखे हुए दान पात्रों में जमा राशि की चोरी की दुर्भाग्यपूर्ण घटना से समूचे समाज और राम भक्तों को भावना एवं श्रद्धा को आघात पहुंचा है तथा इस घटना से हम सभी आहत हैं। श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास के आग्रहपूर्वक निवेदन पर उत्तर प्रदेश सरकार ने विशेष जांच दल का गठन कर उसकी अनुशंसा पर कानूनी प्रक्रिया प्रारंभ की है।
जांच में जो भी दोषी पाए जाएंगे उन्हें कठोर दंड हो, यह सुनिश्चित करना आवश्यक है। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सहित संपूर्ण हिंदू समाज की न्यास से स्वाभाविक ही अपेक्षा है कि इस घोर निंदनीय घटना को असाधारण मानकर गंभीरता से व्यवस्था एवं संचालन की सभी कमियों को दूर करने हेतु परिणामकारक कदम उठाए, ताकि अयोध्या मंदिर पर करोड़ों राम भक्तों की आस्था व श्रद्धा अखंड एवं अटूट बनी रहे। एक आणखीन मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे, तो म्हणजे मीडिया ट्रायलचा. या मीडिया ट्रायलमध्ये अनेकांना टार्गेट केलं जातंय असं मला वाटतं. त्याही पेक्षा सुद्धा पुरावे नसताना बेछूट अशी विधानं केली जात आहेत. त्यातली एक व्यक्ती आहे ती म्हणजे चंपत राय. इथे मी कोणालाच निर्दोष किंवा दोषी आता म्हणत नाही. याचं कारण चौकशी चालू आहे. चौकशीत जे सत्य आहे ते येईल. त्यांच्या हाताखालच्या लोकांनी काही केलं असेल तर त्या सगळ्याची गोष्टी आपल्या पुढे येतीलच. पण सवाल असा आहे की चंपत राय यांना जवळून ओळखणाऱ्या ज्या अनेक महनीय व्यक्ती आहेत त्यांनी छातीवर हात ठेवून स्पष्टपणे सांगितलं की या व्यक्तींनी त्यांचं अख्खं आयुष्य मंदिराच्या उभारणीसाठी दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं आजपर्यंतचं संपूर्ण जीवन हे बेदाग आणि चारित्र्य संपन्न आहे. त्यामुळे त्यांच्या हाताखाली हे घडणं हा एक फार मोठा धक्का आहे. तशा प्रकारची माणसं ही अशा कार्याला होती म्हणूनच हे कार्य झालं. आता इथे मला एक 30 वर्ष अनेक कंपन्यांचा सीईओ म्हणून मी काम केलेलं आहे. 5 विविध क्षेत्रातल्या. त्यातली एक शिपिंग मधली होती, दुसरी प्रिंटिंग मधली होती, तिसरी फायनान्स मधली होती, इन्फ्रास्ट्रक्चर मधली होती, बीपीओ मधली होती, मीडिया मधली होती आणि नंतर पॉवर सेक्टर मधली कंपनी होती. सॉफ्टवेअर मधल्या कंपनीचा सीईओ होतो मी. या सगळ्यातून जेव्हा माझ्यासमोर अशी प्रकरणं यायची तेव्हा मी एक गोष्ट पडताळून बघायचो आणि मला असं वाटतं की मी हा अनुभव तुमच्याशी इथे शेअर करावा. आणि तो म्हणजे खरी चूक आहे का वाईट हेतून केलेली चूक आहे. जर खरी चूक असेल की इट्स अ जेन्युइन मिस्टेक तर ठीक आहे, ती आपण दुरुस्त करून घेऊ. त्याबद्दल जे काही ट्रीटमेंट आणि पनिशमेंट आहे ते एक वेगळा भाग आहे. परंतु जी वाईट हेतून केलेली आहे ना त्याची ट्रीटमेंट आणि पनिशमेंट हा वेगळा भाग आहे. मला असं वाटतं याविषयी टीका करताना आणि अशा महनीय व्यक्तीविषयी बोलताना खरी चूक आणि काही हेतून केलेली चूक अशी एक भेद आपण केला पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, एका व्यक्तीनं केलेली चूक ही संपूर्ण संघटनेची बदनामी करायला कारणीभूत असू नये. त्या व्यक्तीचं तिकडे असणं म्हणजे त्या संघटनेचं तिकडे असणं असं होत नाही. खरं तर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे विश्व हिंदू परिषदेने आमचे काम संपले. आता मंदिर उभारणे आणि त्याचा ऑपरेशन्स हे आता ट्रस्टनी करावं अशी त्यावेळेला जाहीर केलेलं होतं आणि त्याप्रमाणे चंपतरायजी तिकडे होते. त्यामुळे त्याच्यावरून एखाद्या संघटनेला टार्गेट करणे हे कितपत योग्य आहे हे मला आता माझ्या मनात येतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ही वस्तुस्थिती आहे की संपूर्ण ट्रस्ट याच्यामुळे वादाच्या आणि संशयाच्या भोवऱ्यात आहे. याचं कारण 100 कोटी हिंदूंपैकी जवळपास 65 कोटी भारतीयांनी या मंदिराच्या उभारणीकरता आपलं योगदान आणि आर्थिक जे काही प्रत्येकाची क्षमता आहे ती दिलेलं आहे. त्यामुळे याच्या तपासाची सखोल चौकशी व्हावी आणि कोणत्याही प्रकारची दिरंगाई याच्यामध्ये असू नये अशी अपेक्षा जर व्यक्त केली तर ती काही चूक असू शकत नाही. त्यामुळे आता या क्षणाला हे दोषी आहेत आणि हे निर्दोष आहेत अशा प्रकारचे कार्यक्रम जे टेलिव्हिजनवर होत आहेत ते फार योग्य आहेत असं मला वाटत नाही. 4 जूनला लक्षात ठेवा हे मॅटर आपल्या पुढे आलेले आहे आणि त्यानंतर लगेच कारवाईला सुरुवात झालेली आहे. अरेस्ट झालेले आहेत. त्यामुळे परिणामांची कोणतीही भीती आणि क्षती न बाळगता एक निष्पक्ष चौकशी होती आहे याचा कॉन्फिडन्स लोकांना आता देणं अत्यंत गरजेचं आहे. जे कार्यक्रम होत आहेत टेलिव्हिजनवर की ट्रस्टी बदलण्याची गरज आहे वगैरे, मला त्यात काही फार आत्ता या क्षणाला काही भाष्य करावं असं वाटत नाही. याचं कारण जोपर्यंत चौकशीचा अहवाल येऊन कोर्टात केस होऊन काही गोष्टी पुढे येत नाहीत तोपर्यंत एखाद्यावर अविश्वास दाखवायचं काही कारण नाही. परंतु ट्रस्टवरचा विश्वासाची पुनर्स्थापना ही देखील तितकीच गरज आहे. या सगळ्यात आणखीन एक मला महत्वाचं वाटतं म्हणजे या ठिकाणी ज्या व्यवस्थांची आणि व्यवस्थापनाची तंत्रज्ञानाची पुनर्स्थापना होईल ती पुनर्स्थापना खरं तर
शेकडो हजारो देवळांच्या व्यवस्थापनेसाठी आणि तंत्रज्ञानासाठी आम्हाला एक मार्गदर्शक तत्व म्हणून उपलब्ध होतील. त्यामुळे या निमित्ताने तिथे एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स यावी, तंत्रज्ञान यावं, त्याच्यावर मॉनिटरिंगसाठी टेक्नॉलॉजीचा वापर व्हावा. रेग्युलरली त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जी लोक आहेत त्यांच्या जीवनशैली आणि बँक अकाउंटचं चेकिंग दरवर्षी जरूर केलं जावं. शेवटी ठेच तर पोहोचले यात काही शंकाच नाही. त्यामुळे व्हॉट विल बी माय लास्ट लाईन आय वॉज थिंकिंग. हिंदू प्रार्थनेला जेवढं महत्व देतात ना तेवढंच महत्व आम्ही प्रायश्चित्तालाही देतो. मला असं वाटतं या निमित्ताने चौकशीतून जे काही पुढे येईल तेच एक प्रकारे ट्रस्टसाठी प्रायश्चित्त असेल. या निमित्ताने 100 कोटी हिंदूंची या मंदिरावरची आस्था अधिक दृढ होईल, अशी संधी या आपत्तीतून निर्माण होईल आणि एक व्यवस्थापनाची नवी संपत्ती निर्माण होईल अशी अपेक्षा करतो. हे सगळं आपल्याला कसं वाटलं त्याविषयी जरूर वक्तव्य व्हा. असे नवीन विषय करण्याची आम्हाला संधी द्या, तसं सूचित करा. हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.